आता बातमी आहे ठाण्यातून। ठाण्यातही आरबीआयने निर्बंध लावल्यामुळे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक बंद करण्यात आली आहे। ठाण्यातील न्यू इंडिया बँकेच्या बाहेर खातेदारांची गर्दी आहे, तर खात्यातूनही 1 रुपया काढता येत नसल्याने चिंतेत आहेत खातेकरी। तर अंधेरीत एका साइडला अंधेरीत विजयनगर ब्रांचमध्ये ब्रांच बाहेर खातेदारांची गर्दी पाहायला मिळते। आता ठाण्यातही आरबीआयने निर्बंध लावल्यामुळे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक बंद करण्यात आली आणि या बँकेबाहेरही खातेदारांची गर्दी आहे। आपले प्रतिनिधी मनीष आपल्यासोबत थेट आहेत, आपण थेट जाऊया। मनीष, काय अधिकची माहिती आहे? ठाण्यामध्ये वसंत विहारची जी ब्रांच आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेची, त्या बँकेच्या बाहेर खातेदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। अगदी काल रात्रीच्या आलेल्या मेसेज नंतर खातेदारांमध्ये एक चिंताग्रस्त निर्माण झालं होतं की आरबीआयने अचानकपणे निर्बंध लादल्यामुळे बँक बंद करण्यात आले आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात खातेदार जे आहेत ना त्यांची गर्दी ही बँकेच्या बाहेर आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे खातेदार अगदी चिंताग्रस्त आहेत आणि त्यांना त्यांच्या खात्यामध्ये असलेले जे पैसे आहेत ते कधी मिळतील याची देखील त्यांना चिंता आहे। पण आरबीआयने पुढील 6 महिन्यांसाठी बँकेवरती निर्बंध लादले आहेत आणि त्यामुळे खातेदारांचे जे बँकेतील लॉकर्स आहेत ते लॉकर्स मात्र लॉकर्समध्ये असलेल्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत, पैसे असतील ते त्यांना देण्यात येतील आणि ते रोज ते दिले जातील अशा सूचना बँकेच्या बाहेर बँक कर्मचाऱ्यांनी लावल्या आहेत। शीतल, मनीष, तिथल्या खातेदारांशी जे तिथे गर्दी करता आहेत बँकेच्या बाहेर त्यांच्याशी संवाद साधू शकता का? आपण संवाद साधू शकतो। अगदीच जे खातेदार आहेत त्यांच्या आपण बाहेर प्रतिक्रिया घेऊया। नेमकं काय झालं, तुमच्या बँकेत खातं आहे, नेमकी कशा पद्धतीने तुम्हाला सूचना म्हणजे जर तुमच्या जास्त ठेवी असेल तर त्याच्यापैकी फक्त 5 लाख तुमचा खातेदारांचं असं म्हणणं आहे की आरबीआयने सिक्युरिटी दिली आहे की पुढच्या 6 महिन्यापर्यंत तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील, पण त्याच्यावरती जी अमाऊंट असेल ती सध्या मिळू शकत नाही। आपण अधिक खातेदारांच्या संवाद साधणार आहोत। नेमकं काही काय सांगाल, बँक बंद झालेली आहे, काय तुमचं किती पैसे बँकेच्या खात्यात जमा आहेत? लॉकरसाठी लाईन आहे, पण तुम्ही पैसे काढू शकतात का? पैसे नाही काढू शकत, लॉकरसाठी सध्या लाईन आहे, लॉकर अवेलेबल आहे, काढू शकतो आपण लॉकर। ही सध्याची जी लाईन आपण बघतोय ती लाईन जी आहे ती लॉकर जे बँकेमध्ये सुरक्षित ज्या ठेवी ठेवल्या होत्या त्यासाठी जी लाईन आहे आणि त्यामुळे ही जी लाईन आहे ती आता लॉकर्स जे ओपन त्यांना मिळू शकतात, ज्यांचे लॉकर्स आहेत त्यांच्यासाठी, पण त्यांना बँकेतून कुठल्याही प्रकारचं पैसे हे काढता येऊ शकत नाही। तेजल, धन्यवाद मनीष, तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।